कर्जत कालापूर या 6 मतदारसंघामध्ये मी करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांना नेतृत्व करायला दिलं होतं त्यांनी कुठल्याच प्रकारचं काम या मतदारसंघात केलं नाही. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा क्रमनिराश झालेल्या आहेत. त्यामुळं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लोक आम्हाला प्रतिसाद देतात. मतदार राजा आमच्यावरती खुश आहे आणि आम्हाला गेल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत आणि त्या ठिकाणी आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव त्या ठिकाणी करत असतात आणि जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याशी संपर्क साधला. काल शहरात रामदास आठवले आले होते. त्या सभेच्या दरम्यान संदीप वाघेरे मुख्यमंत्री यांनी एक ठोचक टीका केली आपल्यावर. विकास कामे दाखवा 1 लाख रुपये मिळवा, त्याबद्दल काय सांगाल? त्यांनीच आमच्या पिंपरी प्रभागातलं काही इलेक्शन नाही आणि त्यांच्यासारख्या म्हणजे ज्याला कुठलाच आधार नाही अशा व्यक्तीशी मला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची मला गरज नाही. त्या बालिशपणाच्या व्यक्तीला मला उत्तर द्यायची नाही. कारण त्यावेळेस महापालिकेचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी पुराव्यासहित उत्तर देईन. नाही, त्यांनी जे काय म्हणजे जे काही बोललं असाल तो त्याला उत्तर द्यायचं काम महानगरपालिकेचं इलेक्शन असेल त्यावेळेस मी देईल. त्याला उत्तर देण्यासारखा तो एवढा मोठा नाही आहे आणि मलाही त्याच्यामध्ये वेळ घालवायचा. चार तारखेला समजेल कुठल्या प्रभागात किती मतदान पडले. आता काय सांगाल, आपल्या भागात उमेदवार संजय वाघेरे आले, त्यांच्याबद्दल काय अपेक्षा व्यक्त करतात आणि जुन्या खासदारांबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? आणि आपण जुने खासदार माझे वर्गमित्र आहेत. आम्ही त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं, 10 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं. पण आम्ही इथं राहतो, आम्हाला रस्ता नाही पलीकडे जायला म्हणलं असतं. आणि हा जो रस्ता तुम्ही बघा आतमध्ये सगळा खड्ड्यापुट्ट्याचा रस्ता आहे. आमचं म्हणजे आम्ही जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतो पलीकडे. आमच्या ह्या खासदाराकडून आमचे जुने मित्र आहेत. हे पण महापौर होते, यांचे वडील पण महापौर होते, यांचे आमचे नातेवाईक घरातले संबंध आमच्या यांच्याकडनं अपेक्षा की आम्हाला साधारण जर रस्ता तरी करून देतील पलीकडे जायला. तुम्ही तुमची अपेक्षा खासदारांना मांडली होती का? मांडली तर 10 वेळा मांडून काही उपयोग नाही ना. त्याचा काही पाठपुरावा केला होता तो? बरोबर करायचं, ऐकलं तर पाहिजे ना. खासदार ते इथं पाहिजेत ना. खासदार जागेवर असं आता येणार का पडणार म्हणजे आम्ही नाही सांगू शकतो. मतदान हे सगळं मतदारांच्या हातात. ते पण आमचे मित्र आहेत, हे आमचे नातेवाईक आहेत. पण आम्ही 10 वर्ष त्यांना निवडून दिलेले. आता तुमच्या मित्रांनी केलं नाही, नातेवाईक केलं, मुलं भरोसा आहे का त्यात? आहे ना. सगळ्यांना माणूस आशिनी असतो प्रत्येकाकडे. येऊन येणार कोण?